मित्रांनो, तारीख आहे 20 जानेवारी आणि आपण निघलोय. थोडा उशीर झाला, उठलो होतो मी बरोबर 3ला, परत झोप लागली. डायरेक्ट 3:45लाच जाग आली. 4:30 वाजले आणि उघडल्या आपण ऍप चेक केलं उबेरचं. तर 40 मिनिटानंतरच्या राईड आपल्याला दिसल्या. सो 5 वाजताची एक राईड दिसली पुणे रेल्वे स्टेशन इथं राहटणीपासून जे, आणि 6:30ची एक दिसली परत राहटणी त्याच्या एरियापासून काळेवाडीपासून एअरपोर्टची 421 रुपयाची. आता ही जी आहे 247 का असं काहीतरी आहे. तर मी ओला आणि रॅपिड ऑन करतो आता. जर मला त्याच्यापेक्षा चांगली राईड जर भेटली, कारण आता अर्धा तास इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जर राईड भेटली आधी, तर आपण ती राईड घेऊ. म्हणजे ती उबेरची पहिली राईड जाईल माझी, कारण मला 6:30ला परत मग यायचंच आहे इकडे. 6:30ची 421ची आहे, 20 किलोमीटर प्रमाणे रेट भेटतोय. सो आज पण आपण 2 राईड घेतल्यात. फक्त आज असं आहे का फर्स्ट राईड आपली काल जी होती ती ओलाकडनं होती 421ची डायरेक्ट, आणि आज जी आहे ती 247ची आहे. आणि आपण त्यात 1 तास लेट उठलोय, लेट निघालोय. आज काल 3:30ला निघालो होतो, आज 4:30ला निघालोय. तर ठीक आहे, बघूया. आणि आज आपण पण आता मी रिचार्ज पण केलंय. रिचार्ज म्हणजे ओलाच सबस्क्रिप्शन प्लॅन ऍक्टिव्ह केलाय. तर जेव्हा डिजिटल पेमेंट येईल तेव्हा त्यातनं ते कटिंग होते, असं काहीतरी आहे वाटतं. पण मी समजा एक दिवसाचं रिचार्ज आज पण मारले, तर 2 ट्रिप आत्ता पडल्या होत्या, पण ते थोड्याशा लांबून होत्या आणि रेट एवढा काही व्यवस्थित नव्हता. म्हणजे राईडची फ्रिक्वेन्सी वाढली आणि आपण एक्सेप्टन्स रेशो जो आहे तो लवकर होतोय. तर ठीक आहे, बघूया. आलोय आपण स्टेशनला. कस्टमरला सोडले 291 रुपये कस्टमरचं बिल झालं आणि 231 रुपये आपल्याला दिलेत. आता इथनं आपण बघूया राईड कधी पडती, कारण आपल्याला आपण कस्टमरला जिथं सोडलं तिथं हार्डली 2.1 किलोमीटर होतं आपली रिझर्वेशन ट्रिप. म्हणजे एक नंबर काम झालं. ठीक आहे, फिरावं नाही लागलं, 2 किलोमीटर यावं लागलं फक्त. नाही तर मला असं वाटलं होतं की 7-8 किलोमीटर आहे की काय. तर एक राईड ओला 217 273 घेतलीत आणि एक राईड उबेर 291 231 रुपये आपल्याला दिलेत. तर 448 रुपयाचं काम आपलं झालंय. आणि आता आपण आहे रिझर्वेशन ट्रिपला एअरपोर्टसाठी. तर कस्टमरचा कॉल केलाय आपण, कॉल झालाय. पहिला काय उचलला नाही, दुसरा पण उचलला नाही, तिसरा उचलला आणि इथं येऊन थांबले. त्यांना मग ते म्हटलं ठीक आहे 5 मिनिटात आलो. तर आपण लवकरच आलो यार, 10-12 मिनिटं. तर ठीक आहे, वेट करूया. तर या राईडचे कमीत कमी 380 वगैरे भेटतील. 20 किलोमीटर आहे, तर व्यवस्थित रेट आहे. आता ठीक आहे, रिझर्वेशन ट्रिप कधी पण परवडती. ओलाला आली होती एक 400ची, पण ती एक्सेप्ट करायच्या आधीच गेली, नाही तर मग काम झालं असतं. तर ठीक आहे, वेट करूया, बघूया. आज थोडंसं उशिरा सुरुवात झाली आपली, नाही तर काल आपल्या या टायमिंगला 1200 रुपये 1200-1300 रुपयाचं काम झालं. तर वेट करू. खूप वेळ घेते कस्टमर. रिझर्वेशन ट्रिप आहे. रिझर्वेशन आल्यानंतर मी 10 मिनिटं आधीच पोहोचलोय, 8 मिनिटं आधी, आणि आता 14 मिनिटं वरती झालेत. कॉल केलाय, कॉल नाही उचलला. त्याच्यात नंतर मेसेज करतात येत, आय एम हिअर, कम राईट गेट. आता ये बाबा, इथं थांबलेत, बघतात येत तरी म्हणजे तिथं येणार नाही. आता थोडी दारात थोडी जात असतात, यावंच लागतं पुढं. कस्टमरला सोडला आपण एअरपोर्टला, नवीन टर्मिनलला. बहुतेक सगळ्या फ्लाईट तिकडेच आहे आता. इथं कॅब भरपूर होत्या, तरी पण आपल्याला वाजत होतं. आणि आता वाकडची एक राईड आली आहे 321 रुपयाची, 20 किलोमीटर 20-21 किलोमीटरची. सो आपण घेतली आणि चाललोय एरोमॉलला कस्टमरला पिक करायला. एक 45 मिनिटं लागल. आता इथं वरती किती वेळ लागतोय त्याच्यावर आहे. या लोकांनी मध्ये घुसू दे. एअरपोर्ट पासून राईड भेटली आपल्याला वाकड ब्रिज. त्यांना मुंबईला जायचं होतं, पण बस वगैरे नाही, कोणतरी वेट करत होतं, त्यामुळे सोडलं आपण. ब्रिजच्या अलीकडे लोकेशन टाकलं होतं, पण पलीकडे सोडलं. ठीक आहे, 403 रुपये झाले. ते 410 रुपये कस्टमरने केले. 306 रुपये, ते 310 रुपये आपल्याला भेटले. तर 1120 1100 1150 वगैरे आपलं अर्निंग झाले. 8 वाजून 14 मिनिटं, 8:15 झालेत आणि 80 किलोमीटर गाडी चालली. ठीक आहे, राईड उबेरचे झालेत. ओलाची एक झाली आहे
तर आता इथं सीएनजी भरतो आणि फ्रेश होतो. सीएनजी भरायची गरज नाहीये, पण आता फ्रेश व्हायचे थोडंसं, बराच वेळ झाला, आणि काहीतरी नाश्ता करतो. हिंजवडीतनं पडतील राईड, कारण इथं ऑफिस टायमिंग आज सॅटर्डे संडे नंतर मंडे तर राईड असतील. तर ठीक आहे, बघूया एखादी व्यवस्थित वाली राईड घेऊ आणि निघूया आपल्या जर्नीला. वाकड ब्रिजच्या इथनं क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक राईड आली. 506 रुपये दाखवले चाकणचे, 26 किलोमीटर घेतली मी राईड, कारण अर्धा तासच टाइम दाखवला. टाइम वाढला तरी हरकत नाही, पण असे रेट 20 रुपयाचं प्रमाण रेट भेटला. आणि सकाळी 8:45 वाजलेत. ठीक आहे म्हणलं, चला 1150चं काम झालंय, 500 रुपये भेटतीलच ना, 1600 1650 आपलं काम होईल. नाश्ता करायचा होता, पण एवढी मोठी राईड बघितल्यावर 500 रुपयाची राईड म्हणल्यावर पटकन घेतली. 1 तास जरी लागला तरी परवडते. ठीक आहे, बघूया आता. हुंदाई शोरूम सांगितलंय त्यांनी ऍड्रेस, तर आलोय, कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय, येतो बोललेत. बघूया वेळ किती लागतोय. अशा राईड आता ओलाचं रिचार्ज तर काल पण बघा तुम्ही मारला, डायरेक्ट 20 रुपये प्रमाणे. आता हाही पण 26 किलोमीटरला डायरेक्ट 20 रुपये प्रमाणे, 500 रुपये रेट. बघूया, अशा राईड जर भेटल्या तर ओला कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही. तर रेट असे भेटले पाहिजेत कंटिन्यू. चाकण MIDC मध्ये फेज 2 ला इथं म्हाडाचे फ्लॅट आहेत, तिथनं आपल्याला राईड पडली भोसरी. सो आलोय, फर्स्ट टाइमच आलोय इकडे, कधी आलो नाही. तर बघूया. तर आपल्याला भोसरीची राईड भेटली आणि भेटावी तर चक्रपाणीची, आपल्या घरापासून अर्धा किलोमीटर. पण मी नाही गेलो घरी गेलो असं म्हणजे परत जायची इच्छाच नाही. जाग्यावरनं गाडी वळवली. 335 कस्टमरचं बिल, 315 रुपये आपल्याला दिलेत. 1036 रुपये ओला, 944 रुपये उबेर आणि 6 रुपये एक्स्ट्रा दिले कस्टमरनी. तर टोटल 1986 रुपये. तर 11:53 140 किलोमीटर गाडी चालली. तर बघूया आणखी आता आपण पुढे जातोय. तर आपण नाशिक फाट्यापासून उतरून पेपळे सौदागर वगैरे त्या साईडला जाऊ, म्हणजे तिकडनं आपल्याला यारड वगैरे त्या साईडची राईड भेटेल, कारण तिकडनं भेटती. तर बघूया किती वेळ लागतोय. एक छोटी राईड आली आपल्याला पिंपळे सौदागर पासून वाकड ब्रिज. आज वाकड ब्रिजला 2दा आलोय. 167 6.5 किलोमीटरचे 175 रुपये भेटतात आपल्याला, 175. तर ठीक आहे, आता इथनं आपण बघूया छोटीशी राईड. आता म्हणजे आपलं 1986 झालं, 2000 2160 पकडून चला, 2160 2150 अर्निंग झाले. 11:30 वाजले. ओला आपल्याला वाकड पासनं इंद्रायणनगर असं दाखवलं भोसरी, मी घेतली पटकन ओलाकडनंच. तर 221 रुपये झाले. इंद्रायणनगरला सेक्टर 7ला सोडले कस्टमरला, आणि कस्टमरचं बिल झालंय 221. तर आपल्याला दिलेत टोटल आपलं झाले 1412 रुपये ओला, 944 रुपये उबेर आणि 6 रुपये कस्टमरने एक्स्ट्रा पे केले. तर असे 2362 झालेत. आता इथनं आपण थांबतोय. आता गॅस अर्धी टाकी आणि 2 गाड्या CNG आहे, म्हणजे उद्या सकाळची सुरुवात होईल. जर आता परत जाऊन परत घरी तेवढ्या लांब जाण्यात काय अर्थ नाहीये. CNG आहे आपल्याकडे, आपण 3-4 राईड सहज करू शकतो. सो आपण CNG उद्या भरू डायरेक्ट आता. तर आजची तारीख 20 जानेवारी, सकाळी आपण 4:30ला निघलो. गाडी चालली 173 आणि टाइम झालाय 12:30. तर ठीक आहे, आपलं 2362 रुपयाचं अर्निंग झाले. तर काल पण आपलं 29:30. आज आपण सकाळी थोडं उशिरा निघलो, त्या हिशोबाने पण आपण काम केलं व्यवस्थित. तर भेटूया डायरेक्ट आता उद्या.